लूका लिहिवलं धडस खबर 2 अध्याय. ते दिवसनात सगळे लोकाचे पजाचं लेखा लिहावं म्हणून रोमा राजमाचं चक्रवर्ती झालं अवगुस्तू आज्ञा दिलन. हे कुरेनिया सिरिया देशाले अधिपती होऊन राहिले तवर होलो आधीचे पजाचं लेखा अख्खी ते लेखा लिहून घेवासाठी त्यांचे त्यांचे गवनात गेली. योसेपू दावीदू राजाच्या अंशमात जन्मलं होते. त्यानाले बायलच्याने शालमुदी होऊन पाणी घेऊन राहिले. मरिया संग ते लेख्यात लिहून घेवासाठी गलिलया प्रांतमाटले नजरेतू गावातून युदया प्रांतमाटले बेतलहेमू मनाचे दावीदूचे गावाले गेली. त्याई तेत्त राहिले तवर तीम्याचे महिने भरले. ते तीम्या तोलचूरू लेकरात जन्म देऊन मेत्तडचे लुगनाकून गुंडून सत्रमात त्यांले जगनाईटले आले. त्यानात ढोरणाचे तोट्टेद जपोला. थेस प्रांतमात इटलीक जण मेढनाची राखणदार वावरणात राहून रातचेरा त्यांचे मंद्यात राखून घेत राहताने प्रभूचं धूता त्यांजवळ येऊन उभं होलं. प्रभूचं महिमा त्यां सैक प्रकाशिंचले आले. त्याई भर भिली होल्याक ते धूता भयानक हिगे पजाले अख्ख्यानले जुग संभ्रम एवाचं धडस खबर मिन तुम्हाले सांगता. दावीदूच्या पट्टणामात अज रक्षकुडू तुम्हासाठी जन्मून हाये. यनस प्रभू झालं ख्रिस्तू. त्याल्ले हेस तुम्हाले आणवाल. एकलं लेकरू बेत्तडच्या लुगनाकून गुंडून एके तोट्टेत जपून राहणं तुम्ही देखता म्हणून त्यांले सांगलन. संगस सर्गमाटलं जुग सैन्यम हे धूत्या संग राहून सर्वोन्नत झाले जगनात देवाले महिमा अनिक त्यानाले इष्टम होले माणसना आले भुयेवर समाधानम रहावं म्हणून देवाले स्तोत्रम करत राहिले. त्या धूतल त्यान जवळजून सर्गमाले गेल्यापायी हे मेढराखाचे जरगले हे भण्यात प्रभू हमाले चवून हाये. आम्ही बेतलेहेमू होग जाऊन देखाई या म्हणून एकल्या संग एकली सांगून घेऊन लवकर जाऊन मारियात योसेपूत तोट्टेत जपून राहिले लेकरात देखटला. त्याई देखून हे लेकरा गुरचून त्या संग सांगून राहिले गोठे प्रचार केला. मेढनाची राखणदार त्या संग सांगले संगतला गुरचून ऐकली अख्खी किती आश्चर्य पडली. होल्याक मारिया त्या गोठी अख्ख्याई तीम्याचे मनुष्यूत तलचून घेत थोकवून घेतलन. तिथल्यात ते मेढनाची राखणदार दूतल सांगल्याच्याने ऐकून देखटला. त्यात धरून देवात महिमा पारचत स्तोत्रम करत फिरून गेली. ते लेकराले सुन्नत कराचं 8वा दिवस आले तवर त्यांना मारियाचे पोटात येण्यातले आधीस देवाचे धूत्याकून सांगून राहिलं. येसू मनाचं नाव त्याई त्यानाले घातला. मोशे लिहिवलं धर्मशास्त्रम सांगल्याच्याने त्याई त्यांत शुद्धी करून घेवाचं दिवस आले तवर प्रति तोलचूर लेखात प्रभूले समर्पण करावं म्हणून प्रभूचे धर्मशास्त्रमात लिहून राहिल्याच्याने त्यांनात प्रभूले समर्पिंचाले. अनिक प्रभूचे धर्मशास्त्रमात सांगून राहिल्याच्याने 2 कवड्यानात नाहीतर 2 पावऱ्यालाच पिलीनात पोलीच्याने समर्पिंचाले. त्याई त्यांनात येरुशलेम पट्टणामाले धरून गेली. येरुशलेमूत सुमियोन मनाचं एकलं माणूस राहिलं. त्यांना नियतधार अजून भक्तिपरूढ होऊन इस्रायेलूचे आधारण्यासाठी वाट देखत राहिलं. पवित्र आत्मा त्यानावर राहिलं. त्यांना प्रभूचे ख्रिस्तूत देखण्यातले आधी नाईमरस म्हणून त्यानाले पवित्र आत्म्याकून चवून राहिलं. त्यांना आत्म्याकून भरून देवाचे गुडेचे इलाक्यात आलं. तिथल्यात धर्मशास्त्रमाचे पद्धतीच्याने त्यानाचे विषयमात कराचं भने माय बाप लेकूर झालं येसूत देवाचे गुडेत आणले तवर त्यानाचे हातनाकून लेकरात धरून घेऊन देवात स्तुतिंचत असं म्हटलन. प्रभू तुन बासा करून राहिले तुझे गोठीच्याने समाधान माकून तुझं दासूड होले मत्त जाऊ देतास. युदुल होयनाटले पजाले उजवडच्याने तुत्त चोवासाठी तुझी पजा होली इस्रायेलूले महिमाच्याने तुन अख्ख्या पजापुढं सिद्ध पाळले तुझे रक्षणात मीन डोराभर देखटला. येसूची माय बाप त्यांना गुरचून सांगले गोठी ऐकून आचार्य पडली. सुमियोनु त्यांत दीविंचून हिगे किती हृदय आलोचनल चोवाचच्याने हे लेकरा कारणमाकून इस्रायेलूटली किती जण पजा
पडतात अजून फिरून उडतात अजून झगड्याले गुरतूच्याने यानात निक्रम करून हाये आणिक तुझे हृदयमात एक कात्ती खुपून जाते म्हणून त्यानाची माय झाले मरिया संग सांगलन आणिक आशेरू गोत्र माटले पनियेलूले लेकीन झाली अण्णा मनाची एकली प्रवक्त्री राहली तीम्या ईडूत भरी मोठी तीम्याले लगन होऊन 7 साल होल्यापायी तीम्याचा नवरा मरून गेलं होल्यापायी तीम्या 4 सालाचा ईड होतो गा रानबायक होऊन राहून देवाच्या गुडेत सोडे नाहीस उपाशी प्रार्थना लाकून रातवीर सेवा करत राहिले ते वगतीत अण्णा सुमियोनूत मरियात योसेपूत देखून भुत्तूर येऊन लेकरासाठी देवाले कृतज्ञता सांगून येरुशलेमूत सोडवासाठी वाट देखत राहिले अख्ख्या संघ त्यांना गुरचून बोलत राहिले तिथल्यात त्याई प्रभूचे धर्मशास्त्रमाच्याने अख्खा करल्यापायी गलिलया प्रांतमाटले योसेपू मरिया रव्हाचे नजरेतू मनाचे त्यांचे सख्खे गावाले फिरून गेली लेकूर ज्ञानमात एदगून बडाचं होत राहिलं देवाचं दया त्यानावर राहिलं पास्का मनाचे युदलाचे पांडुकतावर त्यानाची माय बाप चालली येरुशलेमूले जात रव्हाचे त्यांना 12 सालाचं होऊन राहताने ते पांडुकसाठी चाललीच्याने त्याई येरुशलेमूले गेली ते दिवस होल्यापायी त्याई फिरून जात राहताने लेकूर झालं येसू येरुशलेमूतच आगलं त्यानाची माय बाप हे संगत चवे नाहीस त्यांना गुंपूतच हाय हवा म्हणत म्हणून घेऊन एक दिवस प्रयाणम होल्यापायी त्यांचे सैर्यनाथ दोस्तलात दांदरत राहिले त्यांना नाही दिसाते त्यांना आता दांदरत येरुशलेमूले फिरून आली 3 दिवस होल्यापायी त्यांना देवाच्या गुडेचे इलाक्यात गुरुलापायी बसून त्यांचे गोठीनात ऐकत त्यांत प्रश्न हटकत राहताना देखटला त्यानाचे गोठी ऐकली अख्खी त्यानाची अर्थम करून घेवाची तेलिवी समाधानम देण्यात देखून आश्चर्य पडली त्यानाची माय बाप त्यानात देखून कितीकी आश्चर्य पडली त्यानाची माई येसू अंत कहाले ऐसा केलास हिगे तुझं बाण मीन रडत तुत दांदरलो म्हणून त्यांना संग म्हणताने त्यांना तुम्ही कहाले मत दांदरता मीन माझे बाच भण्यावर राहा म्हणून तुम्हाला नाही अरक की म्हणून त्यांसंग म्हटलन होल्याक त्यांना त्यांसंग सांगले गोठे त्याही अर्थम नाही करून घ्यावा तिथल्यात त्यांना त्यांसंग जावाले निघून नजरेतूले येऊन त्यांले लोबडून राहिलं त्यानाची माई हे संगतलो अख्खे तीम्याचे मनसूत थोकून थावून घेतलन येसू ज्ञानमात ईडूत देवाचे दयात माणसनाचे दयात वर्धिल्लत राहिलं